नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अशोक मिरगे आणि आज विशेष बाब म्हणजे आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. माझ्या लग्नाला म्हणजे आमच्या लग्नाला जवळजवळ आज 38 वर्ष पूर्ण झाली. 1986ला माझं लग्न झालं आणि लग्नात मी 20 वर्षाचा होतो आणि बायकोचं वय होतं 15 वर्ष. म्हणजे तिचा तो बालविवाहच होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण त्या काळामध्ये 21व्या वर्षी मतदानाचा हक्क यायचा. 21 वर्षात झाल्यावर मतदान करता यायचं. तर एवढं लवकर लग्न झालं आणि कसले वाढदिवस कसलं काय. 8-8 10-10 लेकरं कुटुंबात असायचे. आम्ही जवळजवळ 8-9 भावंड, 6 बहिणी आणि 3 भाऊ आम्ही. तर एवढ्याचं एकत्र कुटुंब, त्याचा कोण वाढदिवस साजरा करणार. प्रत्येकाला एक एक ड्रेस असायचा, एकमेकाचे कपडे घालायचे. असा अत्यंत आनंदाचा काळ होता तो. खूप समाधान होतं. पैसा नव्हता, सुखसोयी नव्हत्या, पण खूप समाधान होतं. मी नोकरीला लागलो त्यावेळेस पहिला पगार मला काहीतरी 500-550 मिळायचा आणि त्याच्यातले महिन्याकाठी सगळा खर्च होऊन 100-150 उरायचे. कसला समाधानी काळ होता तो. परंतु हे असले सोहळे काही नसायचे वाढदिवसाचे, हे ते शुभेच्छाचं नव्हत्याच काही, व्हॉट्सअप काही विषयच नव्हता काही त्याचा. पण काळ समाधानी होता एवढी गोष्ट खरी. आता हे चालू झाल्या पद्धती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, सगळं व्हॉट्सअप असं ट्रक भरू फुलं येतात. सगळ्या फुलाचा सडा होतो. दुसऱ्या दिवशी साफ करीत बसावं लागतं, झाडीत बसावं लागतं. अशी अवस्था सध्या आहे. तर सांगायचं म्हणजे आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे. अत्यंत सुफळ संसार झाला आहे. समाधान वाटत आहे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात. दोन्हीही मुलं वेल सेटल झालेली आहेत. दोन्हीही सुना नोकरीला आहेत. एक परदेशात आहे, एक जोडी पुण्याला आहे. अशा कृतार्थ जीवनामध्ये आता काय उरलं आहे शेवटी. आणि म्हणूनच मी आठवणीतला संसार नावाची एक आज कविता केली बसल्या बसल्या. आता उद्योग तरी काय, सोप्या खेडवळ भाषेत सांगायचं म्हणलं तर बांधून वैर नाही आम्हाला. जुने पेन्शनर आहेत आम्ही. जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे आणि त्याच्यामुळं बांधून वैर नाही, काम नाही. पूर्वी म्हातारा बैल झाला की त्याला मालक असा एका जाग्यावर बांधायचा आणि पहिली पेंडी संपली की दुसरी सोडायचा. तशी आमची सध्या हालत आहे. तर मी बसल्या बसल्या ही कविता केलेली आहे आज. ऐकूया. मी बायकोला उद्देशून म्हणा की आपणाला उद्देशून म्हणा, माझी ही कविता ऐकूया. आठवणीतील संसार. आज आपुल्या लग्नाचा दिवसाचा दिस. आज आपुल्या लग्नाचा वाढदिवसाचा दिस. किती लोटला हा काळ, वर्ष झाली 38. किती लग्नात लहान वय खेळण्याचं तुझं. किती लग्नात लहान वय खेळण्याचं तुझं. अशा अल्लड वयात पडे संसाराचं ओझं. नाही ओळख दोघांची, नाही कशाची माहिती. नाही ओळख दोघांची, नाही कशाची माहिती. आणि आई बाबांच्या समोर वाटे बोलायाची भीती. लग्न झाल्यावरी आलं वर्ष 16 धोक्याचं. लग्न झाल्यावरी आलं वर्ष 16 धोक्याचं. आणि कधी मिळायचं नाही दोघा ठिकाण मोक्याचं. होते एकत्र कुटुंब, नंदा जावा दीर सासू. होते एकत्र कुटुंब, नंदा जावा दीर सासू. रोज विचारावे तुवा, सारवू की भांडे घासू. वस्तू आणल्या हौसेने, किती घरात अनेक. मनुष्य संसार करताना किती हौसेनं करतो हो. एक एक वस्तूचं किती अपूर्व वाटतं. नवीन काही खरेदी करून आणली की घर सजवतं माणूस. माझंही काही अपवाद नव्हतं, मीही त्याला. वस्तू आणल्या हौसेने, किती घरात अनेक. आता अडगळ त्यांची, इथे फेक तिथे फेक. मुले आवर्जून जरी रोज करतात फोन. मुले आवर्जून जरी रोज करतात फोन. गेली परदेशामध्ये 2 दिशेला ग 2. रोज अमेरिकेतून नात करी हॅलो हाय. रोज अमेरिकेतून नात करी हॅलो हाय. रेंज गेल्यावर होते आपोआप बाय बाय. रसरसीत झाडांचे झाले पान हे पिकले. माझ्याबद्दलच्या ह्या ओळी आहेत.
रसरसित झाडांचे झाले पान हे पिकले आणि रोज ऐकायला तुझे मीच म्हणून टिकले. प्रत्येक महिलेचं हे वाक्य प्रसिद्ध आहे बघा. अहो मी आहे म्हणून टिकलाय संसार, नाही तर काय खरं होतं तुमचं. रसरसित झाडांचे झाले पान हे पिकले, रोज ऐकायला तुझे मीच म्हणून टिकले. जुन्या लोणच्यासारखा सारा मुरला संसार, जुन्या लोणच्यासारखा सारा मुरला संसार, गोड आठवणीसाठी आता उरला संसार. जुन्या लोणच्यासारखा सारा मुरला संसार आणि फक्त आठवणीसाठी आता उरला संसार. आता होईल तेवढे रोज साठवूया पुण्य, आता होईल तेवढे रोज साठवूया पुण्य, संसाराच्या गणितात फक्त उरलं ग शून्य, संसाराच्या गणितात फक्त उरलं ग शून्य. धन्यवाद. माझी ही आठवणीतील संसार नावाची कविता आपल्याला आवडली असेल. प्रत्येकाचं जीवनातलं हे वास्तव आहे, त्याच्यामुळं नक्कीच आपल्याला ही रचना आवडेल. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा उद्या नवी कविता, नवी रचना घेऊन मी आपल्याला भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद म्हणून मी आपली रजा घेतो.